नमस्कार मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी बघा. निवडणूक तारीख बदलली, शिक्षकासमोर पेच. सी परीक्षा मतदान एकाच दिवशी आल्याने प्रचंड गोंधळ. आता आपल्याला माहिती आहे बघा, सी परीक्षा 7 आणि 8 फेब्रुवारीला होणार आहे आणि त्याच दिवशी बघा मतदान आले. बरोबर आहे का? मग आता शिक्षकासमोर एक गोंधळ निर्माण झालेला आहे. बघा काय एक महत्त्वाचा जे काही मुद्दा आहे बघा तुम्हाला सांगतो मी ते महत्त्वाचा मुद्दा काय? एकीकडे निवडणूक ड्युटी ही सक्तीची लोकशाही लोकशाही जबाबदारी, तर दुसरीकडे आयुष्याची रोजी सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता परीक्षा या दोघांमध्ये राज्यातील विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक अडकले असल्याने या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी निवडणूक प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आता शिक्षकाकडून केली जात आहे आणि ही मागणी बरोबरच आहे. बरोबर आहे का? आता मला सांगा जर तारीख समजा दोन्ही एकच येत असतील, तर मला सांगा नेमकी शिक्षकांना ड्युटी करावी की परीक्षा द्यावी? बरोबर आहे का? असा पेच शिक्षकासमोर निर्माण झालेला आहे. मग आता ह्याच्यामधनं काहीतरी मार्ग निघाला पाहिजे. बरोबर आहे का? एकतर परीक्षेची तारीख पुढे ढकलली पाहिजे किंवा आता तारीख पुढे ढकलली पाहिजे किंवा त्या शिक्षकांना त्या ड्युटीतनं सूट दिली पाहिजे. कारण तरच ते परीक्षा देऊ शकतील ना. बरोबर आहे का? आता गव्हर्नमेंटनं तुम्हाला माहिती आहे की बाबा आपल्याला काय केले, की सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की बाबा तुम्हाला जर समजा पदोन्नती पाहिजे असेल तर तुम्हाला टी-ई-टी ही बंधनकारक करण्यात आलेली आहे. मग आता मला सांगा, मग ह्या अशा जर 2 तारखा जर एकत्र येत असतील, तर मग शिक्षकांनी नेमकं करावं काय? बरोबर आहे का? आणि ह्याच्यातून मार्ग लवकरात लवकर काढला पाहिजे म्हणजे किंवा निवडणूक प्रशासनाने ह्याच्यातून लवकरात लवकर मार्ग काढला पाहिजे. तरच शिक्षकासमोरची जी काही पेच आहे बघा म्हणजे शिक्षकासमोरचा पेच हा कमी होईल. धन्यवाद.